हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड लेटर्सचे फोनिक साऊंड्स म्हणजेच उच्चार शिकणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर नक्कीच तुम्हाला आपोआपच लक्षात येईल की करेक्ट प्रोनाउन्सिएशनसाठी हा व्हिडिओ किती इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. तुम्हाला प्रत्येक लेटरचे करेक्ट उच्चार माहित असतील तर तुमच्या पुढ्यात कोणताही वर्ड आला तर तो तुम्ही इझिली करेक्ट प्रोनाउन्स करू शकाल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक टिप सांगणार आहे की जेव्हा दोन लेटरचा एकच फोनिक साऊंड असतो म्हणजे एकच उच्चार असतो तेव्हा त्याच्यामधला फरक कसा ओळखायचा ते आम्ही टिपमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा आपण अल्फाबेट आणि लेटर मधले कन्फ्युजन दूर करूया. बऱ्याच जणांना वाटतं की इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट आहेत, पण इंग्रजीमध्ये अल्फाबेट हे एकच आहे आणि लेटर्स 26 आहेत. अल्फाबेट म्हणजे काय? वर्णमाला, सेट ऑफ लेटर्स की जी एकच आहे. आणि लेटर्स 26 आहेत. आता हे लेटर्स वावल्स आणि कॉन्सोनंट या दोन पार्ट मध्ये डिवाइड होतात. वावल्स म्हणजे काय तर मराठीत त्याला स्वर बोललं जातं आणि कॉन्सोनंट म्हणजे मराठीत त्याला व्यंजन असं बोलतात. तो वावल्स किती आहेत? 5. कोणते कोणते तर ए, ई, आय, ओ, यू हे 5 वावल्स आहेत आणि रिमेनिंग जे लेटर्स आहेत 21 ते कॉन्सोनंट आहेत. आणि या सर्व लेटरचे आपण किती आणि कोणते फोनिक साऊंड्स म्हणजेच उच्चार आहेत ते या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. सर्वात आधी आपण फोनिक साऊंड म्हणजे काय ते थोडक्यात बघूया. आता इथे पहा, हे लेटर्स आहेत. हे लेटर्स जेव्हा एखाद्या वर्ड मध्ये येतात तेव्हा त्यांना आपण ABCD असंच बोलतो का? तर नाही. त्यांचा एक विशिष्ट उच्चार निघत असतो, एक ध्वनी निघत असतो आणि त्या उच्चाराला, त्या ध्वनीला त्या लेटरचा फोनिक साऊंड असं बोललं जातं. आता एक्झाम्पल बघा, इथे वर्ड हे एक्झाम्पल घेतलंय. आता वर्ड हे शब्द उच्चारत असताना आपण त्या W ला W असं बोलतो का? तर नाही. त्या W चा साऊंड काय बनतो? व. बरोबर. म्हणजे व हा त्या W चा फोनिक साऊंड झाला, त्याचा ध्वनी झाला. ओके. आता आपण सगळ्या लेटरचे किती आणि कोणकोणते फोनिक साऊंड आहेत ते बघूया. फर्स्ट ए. ए काय आहे? वावल आहे. ओके. आणि ए चे किती फोनिक साऊंड्स आहेत? तर अ, आ, ऑ, ॲ, ए आणि एय. आता याचे एक्झाम्पल्स बघा म्हणजे लक्षात येईल. आता इथे बघा, अलोन. या अलोन मध्ये या ए चा काय साऊंड होतोय? अ. अलोन. ओके. अलोन म्हणजे एकटा. नेक्स्ट अगेन. अगेन मध्ये या ए चा काय साऊंड होतोय? अ. अगेन. नेक्स्ट अबाउट. अबाउट मध्ये या ए चा साऊंड काय होतो? अ. अबाउट. अबाउट म्हणजे च्याबद्दल किंवा च्याविषयी. ओके. पुढे आ. आता इथे पहा, फादर. फा, आ. बरोबर. एचा साऊंड काय झाला? आ. फादर. कार. आ. हार्ट. आ. बरोबर. म्हणजे या वर्ड्स मध्ये या एचा साऊंड काय होतोय? आ. नेक्स्ट ऑ. टॉल. ऑ. काय साऊंड होतोय या एचा? ऑ. टॉल. बॉल. ऑ. बॉल. स्मॉल. ऑ. बरोबर. या वर्ड्स मध्ये काय झाला? या एचा साऊंड ऑ. नेक्स्ट ॲ. ॲनिमल. ओके. ॲनिमल काय झाला? या एचा साऊंड ॲ. मॅन. ॲ. कॅन. ॲ. बरोबर. या लेटर्स या वर्ड्स मध्ये काय झाला साऊंड? ॲ. नेक्स्ट ए. एज. काय झाला साऊंड या एचा? ए. एज. नेम. ए. नेम. हेट. ए. हेट. ओके. नेक्स्ट ए. आता बघा, केअर. काय होतोय साऊंड? ए. केअर. बरोबर. याचा साऊंड काय होतोय? ए. केअर. डेअर. ए. डेअर. शेअर. शेअर. काय झाला याचा साऊंड? ए. ओके. आता जेव्हा वाक्यात ए एकटा येतो, फॉर एक्झाम्पल इथे बघा, आय एम अ गर्ल. आता इथे हा ए एकटा आलाय. ओके. त्यावेळी या एचा साऊंड काय बनतो? तर अ. काय बनतो या एचा साऊंड? अ. ओके.
तर हे झाले या ए चे फोनिक साऊंड्स. नेक्स्ट बी. बी काय आहे? कॉन्सनंट आहे. ओके, आणि त्याचा साऊंड हा एकच आहे. कोणता? ब. बेल, ब. बॉस, ब. बेबी, बी आणि बी, बेबी. बर्ड, ब. बरोबर. तर ह्या बीचा हा ब हा एकच फोनिक साऊंड आहे. ओके. नेक्स्ट सी. सी काय आहे? कॉन्सनंट आहे आणि या सी चे क आणि स हे दोन साऊंड आहेत. आता सी थोडा इंटरेस्टिंग आहे, कसा ते आपण बघूया. आता क चा पहिले एक्झाम्पल्स बघूया. कॅमल, क. कर्ड, क. कलर, क. बरोबर. आता हा स साऊंड सीचा कधी होतो ते बघा, जेव्हा सी नंतर, सी या लेटर नंतर ई किंवा आय किंवा वाय हे लेटर्स येतात, तेव्हा या सीचा स हा साऊंड बनतो. आता इथे बघा, या सी नंतर ई आलाय, मग याचा साऊंड काय बनलाय? सेंटर. सेंचुरी. सी नंतर ई आला म्हणून या सीचा साऊंड स बनला. नेक्स्ट, आता या सी नंतर आय आलाय म्हणून याचा साऊंड काय बनला? स. सर्कल. सिटी. ओके. आता इथे बघा, या सी नंतर कोणतं लेटर आलंय? वाय, म्हणून याचा साऊंड काय झाला? स. सिलेंडर. बायसिकल. काय झाला या सीचा साऊंड? स. बायसिकल. ओके. पण सी नंतर जेव्हा एच येतो तेव्हा कधी त्याचा साऊंड क सुद्धा बनतो, कधी च सुद्धा बनतो, कधी श सुद्धा बनतो. कसं ते आपण एक्झाम्पल थ्रू बघूया. आता इथे पहा, सी नंतर एच आल्यानंतर काय साऊंड बनला याचा? क. केमिस्ट्री. बरोबर. स्टमक. सी नंतर एच आलाय, स्टमक. बरोबर. नेक्स्ट बघा, आता सी नंतर एच आल्यानंतर याचा साऊंड काय बनलाय? च. चीज. याचा साऊंड काय बनलाय? च. वॉच. करेक्ट. नेक्स्ट, आता श कसा बनतो बघा. सी एच, शेक. सी नंतर एच आल्यानंतर शेक. मशीन. सी एच, मशीन. ओके. तर हे झाले सी चे फोनिक साऊंड्स. पुढे डी. डी काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि त्याचा डीचा सुद्धा एकच फोनिक साऊंड आहे. कोणता? ड. डान्स, ड. डॉल, ड. डेट, ड. डीप, ड. बरोबर. तर हा ड हा एकच फोनिक साऊंड आहे याचा. नेक्स्ट ई. ई काय आहे? वावल आहे आणि ई चे ई, मोठा ई, ए आणि अ असे 4 फोनिक साऊंड्स आहेत. एक्झाम्पल बघा, इंग्लिश है ना, छोटा ई, इंग्लिश. इझी, ई. ईस्ट, इज, ई साऊंड बनला. म्हणजे याचा या वर्ड्स मध्ये ह्या ईचा हा छोटा ई असा साऊंड बनतो. आता लॉंग ई बघा कसा, मोठा ई, त्याला आपण मराठीत काय बोलतो? दीर्घ ई. वी है ना, लांब असा ईचा, थोडासा ईचा लांब असा स्वर जातो. शी, ई. मी, ई. सी. जेव्हा डबल ई येतो तेव्हा सुद्धा त्याचा दीर्घ ई हा त्याचा फोनिक साऊंड बनतो. ट्री, लॉंग ई. ओके. नेक्स्ट ए. पेन. काय झाला या ईचा साऊंड? ए. पेन. चेस, ए. चेस. बेस्ट, ए. या ईचा साऊंड काय? ए. बेस्ट. नेक्स्ट ए. ओके. आता अ. अ कसा बनतो बघा. मर्चंट. काय झाला या ईचा साऊंड? अ. मर्चंट. एंटर. इथे बघा, हा जो ई आहे त्याचा साऊंड काय बनतोय? अ. एंटर. बरोबर. आफ्टर, अ. आफ्टर. ओके. नेक्स्ट यप. यप काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि त्याचा एकच फोनिक साऊंड आहे. कोणता? फ. फॅन. बरोबर. फ. फिल्म, फ. फास्ट, फ. फिल्टर, फ. बरोबर. तर हा फ हा एकच या यपचा फोनिक साऊंड आहे. नेक्स्ट जी. जी काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि या जी चे ग आणि ज हे 2 फोनिक साऊंड आहेत. एक्झाम्पल बघा, गेट,
ग, गुड, ग, गोवा, ग. बरोबर. काय झाला याचा फोनिक साऊंड ग. आता ज. आता ज बघा कसा सी सारखंच याचा पण रूल आहे. जेव्हा जी नंतर ई किंवा आय किंवा वाय हे लेटर्स येतात तेव्हा या जी चा साऊंड ज होतो. बरोबर. एज. काय आता या जी नंतर ई आला, काय झाला साऊंड याचा ज. एज. मॅजिक. या जी नंतर कोणता आला लेटर आय आला म्हणून या जी चा साऊंड काय झाला ज. मॅजिक. इथे वाय आला म्हणून या जी चा साऊंड काय झाला झ. जिम. ओके. नेक्स्ट एच. एच काय आहे कॉन्सोनंट आहे आणि त्याचा पण ह हा एकच साऊंड आहे. हेलो, ह. होटल, ह. हॅपी, ह. बरोबर. तर यांचा काय साऊंड होतो ह. पण हा यच बऱ्याच आपल्याला वर्ड्स मध्ये हा सायलेंट दिसतो. तर हा कधी सायलेंट असतो ते बघा. बिफोर ओ. कधी ओच्या आधी जेव्हा यच येतो तेव्हा तो सायलेंट असतो आणि आफ्टर सी, डब्ल्यू, आर आणि जी. बरोबर. एक्झाम्पल्स बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आता इथे बघा बिफोर ओ. बरोबर. या ओच्या आधी यच आलाय. ओके. म्हणून याचा उच्चार काय होतो अवर. ह आपण उच्चार करतो का नाही अवर. ओके. ऑनेस्ट. यच सायलेंट होतो आणि हा ओ पासून ऑनेस्ट असा उच्चार बनतो. नंतर आफ्टर सी. आता सी नंतर यच आल्यानंतर ह्या यचचा उच्चार होतो का ह असा नाही होत. इथे आपण काय उच्चार करतो क. केमिस्ट. यच सायलेंट राहतो. वाईट. इथे सुद्धा यच सायलेंट राहतो. त्याच्यानंतर डब्ल्यूच्या नंतर यच आल्यानंतर सायलेंट राहतो. नंतर आर. आरच्या नंतर यच आल्यानंतर सुद्धा यच सायलेंट असतो. रिदम. त्याच्यानंतर जीच्या नंतर जीच्या नंतर यच आल्यानंतर सुद्धा यच सायलेंट असतो. गोस्ट. गासली. गासली म्हणजे भयानक. तर इथे सुद्धा हा यच सायलेंट आहे. याचा उच्चार काय आहे गासली आणि हा गोस्ट. ओके. नेक्स्ट आय. आय काय आहे वावल आहे. ओके. आणि या आयचे ई, आई, आय आणि अ असे हे 4 फोनिक साऊंड्स आहेत. एक्झाम्पल बघा ई. सिट. काय झाला याचा साऊंड ई. सिट. झिप. ई. इट. ई. स्टील. ई. ओके. काय झालं या वर्ड्स मध्ये या आयचा साऊंड काय होतोय ई. नेक्स्ट आई. आता इथे बघा या आईचा साऊंड काय होतोय आई. लाईक है ना आई. लाईक. हाईड. आई. बाईक. आई असा साऊंड बनतोय. त्याच्यानंतर स्ट्राईक. ओके. नेक्स्ट साऊंड आहे आय. आता बघा कसा ते HIRE. हायर. आय. काय बनतोय या आयचा साऊंड आय. हायर. वायर. एक्सपायर. एम्पायर. काय झाला या वर्ड्स मध्ये या आयचा साऊंड आय. नेक्स्ट अ. कसं ते बघा फर्स्ट. फर्स्ट मध्ये या आयचा साऊंड काय झाला अ. फर्स्ट. शर्ट. अ. थर्स्ट. अ. थर्ड. अ. तर या वर्ड्स मध्ये या आयचा साऊंड काय झाला अ. तर हे 4 या आयचे फोनिक साऊंड्स आहेत. ओके. नेक्स्ट आहे जे. जे काय आहे कॉन्सोनंट आहे आणि जेचा ज हा एकच फोनिक साऊंड आहे. ज्युनियर. ज. जुलै. ज. जॅकेट. ज. ज्यूस. ज. बरोबर. तर या जेचा हा ज हा एकच फोनिक साऊंड आहे. नेक्स्ट के. के काय आहे कॉन्सोनंट आहे आणि या केचा क हा एकच फोनिक साऊंड आहे. किचन. क. काइट. क. मेक. क. कुक. क. ओके. पण जेव्हा के नंतर यन येतो तेव्हा याचा साऊंड न बनतो म्हणजे हा के सायलेंट होतो आणि याचा साऊंड काय बनतो न. एक्झाम्पल बघा नाईफ है ना. या के नंतर हा यन आलाय म्हणून याचा साऊंड काय झाला न. नाईफ. नो. नी. बरोबर. म्हणजे हा के इथे सायलेंट राहिलाय आणि याचा साऊंड काय बनला न. नी म्हणजे गुडघा. ओके.
नेक्स्ट आहे यल. यल काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि या यलचा हा ल हा एकच फोनिक साऊंड आहे. ओके. लॉंग, ल, लेवल, ल, बरोबर. लर्न, ल, लॉस, ल. तर हा झाला या यलचा फोनिक साऊंड. नेक्स्ट आहे यम. यम काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि याचा पण हा म हा एकच फोनिक साऊंड आहे. मंकी, म, मेजर, म, मेक, म, मोर, म, बरोबर. तर हा म हा या यमचा एकच फोनिक साऊंड आहे. पुढे यन. यन काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि यनचा हा न हा एकच फोनिक साऊंड आहे. न्यू, न, नंबर, न, नेवर, न, नोट, न, बरोबर. पुढे ओ. ओ काय आहे? वावल आहे आणि या ओचे ओ, अ, अ, उ, उ असे हे 5 फोनिक साऊंड आहेत. एक्झाम्पल बघा. ओ, ओनली, ओ, मोर, ओ, नो, ओ, बरोबर. पुढे ऑ. ऑफिस काय झाला साऊंड? ऑ. ऑप्शन, ऑ, नॉट, ऑ. ओके. नेक्स्ट अ. आता इथे बघा कम काय झाला? या ओचा साऊंड अ. कम. सन, अ. मदर, अ. ओके. नेक्स्ट उ, छोटा उ. आता बघा जेव्हा डबल ओ येतो तेव्हा त्याचा साऊंड काय बनतो? उ. उड, बुक, उ, लुक, उ, बरोबर. पण याचा दीर्घ उ म्हणजे मोठा उ असा सुद्धा साऊंड बनतो. तो कसा बघा? स्पून है ना. स्पून असं लांब असं थोडासा हा उ लांबला जातो. स्पून, बरोबर. नेक्स्ट ब्रूम. जास्त असं थोडासा मोठा असा या ऊचा साऊंड बनतो. ब्रूम थोडा हा उ लांबला जातो. ब्रूम. टॅटू, उ, टॅटू. ओके. तर हे झाले या ओचे फोनिक साऊंड्स. नेक्स्ट पी. पी काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि ह्या पीचे प आणि फ असे 2 फोनिक साऊंड आहेत. कसे ते बघा. प, प्लीज, प, बरोबर. पॅनिक, प. पेंडिंग, प. आता फ कधी बनतो ह्याचा साऊंड? जेव्हा पी नंतर एच येतो तेव्हा या पीचा साऊंड काय बनतो? फ. फोटो, फोनिक, फोन, बरोबर. तर ह्या पीचे हे 2 फोनिक साऊंड आहेत. पण जेव्हा पी नंतर एच येतो तेव्हाच त्याचा साऊंड फ बनतो आणि इतर वेळी पी असतो. ओके. नेक्स्ट क्यू. क्यू काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि या क्यूचा क्व हा एकच फोनिक साऊंड आहे. क्वीन, क्व. क्वेश्चन, क्व. क्विक, क्व. क्वालिटी, क्व, बरोबर. नेक्स्ट आर. आर काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि आर चा हा र हा एकच फोनिक साऊंड आहे. रोड, र. रेस्ट, र. राईट, र. राईस, र. ओके. तर ह्या आरचा हा र हा एकच फोनिक साऊंड. नेक्स्ट आहे यस. यस काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि या यसचे स, श, श आणि झ हे 4 फोनिक साऊंड आहेत. कसे ते बघा. आता ह्या श मध्ये कसा डिफरन्स आहे तो बघा. फर्स्ट स, समर, सलाईन, स, सॉंग, स. ओके. आता श. आता यस नंतर यच येतो तेव्हा त्याचा साऊंड काय बनतोय? श, शो, बरोबर. नंतर शाईन, एस एच, शाईन, बरोबर. शीट, एस एच आला काय झाला याचा साऊंड? श, शीट. नेक्स्ट यस नंतर यू आल्यानंतर सुद्धा याचा साऊंड काय बनतोय? श. ओके. इन्शुअर काय झाला याचा साऊंड? श, शुअर, श. ओके. नेक्स्ट झ. आता झ कसा बनतोय बघा. नॉईज है ना. या यस नंतर जेव्हा वावल्स येतात तेव्हा त्या यसचा साऊंड झ होतो. इथे बघा. नॉईज, झ. वॉज, झ. वाईज, झ, बरोबर.
राईज, झ. म्हणजे जेव्हा यसच्या आधी हे वॉवल्स येतात तेव्हा त्या यसचा साऊंड झ बनला जातो. ओके, तर हे झाले यसचे फोनिक साऊंड्स. नेक्स्ट आहे टी. टी काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि टीचा ट हा एकच फोनिक साऊंड आहे. टॉक, ट. टाइम, ट. टुमारो, ट. बरोबर, तर हा एकच ट हा एकच फोनिक साऊंड आहे टीचा. नेक्स्ट आहे यू. यू काय आहे? वावल आहे आणि त्याचे अ, उ, यू आणि यो हे 4 फोनिक साऊंड आहेत. एक्झाम्पल पाहूया. सन. काय झाला या यूचा साऊंड? अ. सन. अर्जंट, अ. टर्न, अ. बरोबर, या यूचा साऊंड काय बनला जातो इथे? अ. नेक्स्ट उ. आता इथे पहा, पुट. काय होतो या यूचा साऊंड? उ. पुट. फुल, उ. पुश, उ. बरोबर, काय झालं? उ झाला या यूचा साऊंड. नेक्स्ट यू. युनिव्हर्सिटी. काय झाला या यूचा साऊंड? यू. यूज, युनियन. ओके, तर इथे यू हा साऊंड झाला. नेक्स्ट यो. आता आपण इथे क्युअर, यो असा उच्चार करतो. क्युअर. ओके, प्युअर, शुअर. बरोबर, तर हा झाला या यूचे फोनिक साऊंड्स. नेक्स्ट आहे व्ही. व्ही काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि त्याचा व हा एकच फोनिक साऊंड आहे. व्हॅल्यू, व. व्हेरीफाय, व. व्हॅलिड, व. वॅकन्सी, व. बरोबर, तर हा व हा या व्हीचा एकच फोनिक साऊंड आहे. नेक्स्ट आहे डब्ल्यू. डब्ल्यू काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि त्याचा सुद्धा व हा एकच फोनिक साऊंड आहे. वेलकम, व. विंडो, व. वॉल, व. विनर, व. बरोबर, हा व हा एकच फोनिक साऊंड आहे या डब्ल्यूचा. नेक्स्ट आहे एक्स. एक्स काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि त्याचे 2 फोनिक साऊंड आहेत. कोणते? क्स. बरोबर, क्स आणि झ. आता एक्झाम्पल बघा. बॉक्स है ना, क्स असं येतो याचा फोनिक साऊंड. एक्स्ट्रा, क्स. मिक्स, फिक्स. बरोबर, तर हा क्स असा हा एक या एक्सचा फोनिक साऊंड आहे. नेक्स्ट झेरॉक्स. आता इथे बघा, हे या एक्सचा साऊंड काय आहे? झ आणि ह्याचा काय आहे? क्स है ना. झेरॉक्स. एक्झाम्पल, झ. एक्झाम्पल. झायलोफोन, झ. बरोबर, तर ह्या एक्सचे हे 2 फोनिक साऊंड्स आहेत. नेक्स्ट आहे वाय. आता वायचे किती फोनिक साऊंड? तर एकच. वाय काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि याचा य हा एकच फोनिक साऊंड आहे. येस, य. येलो, य. यार्ड, य. यल, य. बरोबर, य हा या वायचा एकच फोनिक साऊंड आहे. नेक्स्ट लास्ट झेड. झेड काय आहे? कॉन्सोनंट आहे आणि त्याचा झ हा एकच फोनिक साऊंड आहे. झूम, झ. झिप, झ. झिरो, झ. झेब्रा, झ. बरोबर, तर हे हा झ या झेडचा हा एकच फोनिक साऊंड आहे. आता मी तुम्हाला टिप्स सांगणार होते ती बघा. फ हा कधी बनतो फोनिक साऊंड, कधी हा उच्चार बनतो? तर यफ. यफ असेल तर फ आणि पीएच असेल तरी सुद्धा फ असा फोनिक साऊंड बनतो. बरोबर, याच्यातला फरक कसा ओळखायचा ते बघा. आता यफ असेल तेव्हा त्या फ हा उच्चार करत असताना अप्पर टीथ म्हणजे आपले वरचे दात लोअर लिपला म्हणजे खालच्या ओठाला थोडेसे टच होत असतात. फॅन. बरोबर, फॅन हा उच्चार करत असताना आपले वरचे दात खालच्या ओठाकडे वळत असतात म्हणजे टच होत असतात. तेव्हा त्याचा जो फ हा साऊंड निघतो तो यफ असतो. म्हणजे बघा, फॅन है ना, फॅन. फिल्म. हे वर्ड्स उच्चार करत असताना आपले अप्पर टीथ हे लोअर लिपला टच होत असतात. वरचे दात खालच्या ओठाला थोडेसे टच होत असतात. तेव्हा जो फ हा साऊंड निघतो तो या यफ साठी असतो. आणि जेव्हा आपले लिप्स राऊंड होत असतात, आता बघा पीएच.
आता फोटो फोटो हा वर्ड उच्चारत असताना किंवा फोन हा वर्ड उच्चारत असताना आपले लिप्स जे आहेत ते राऊंड होतात, त्यावेळी तो फ हा साऊंड या पीएच साठी असतो. ओके, तर हा डिफरन्स आहे. हा तुम्ही लक्षात ठेवलात ना तर तुमच्या आपोआपच तो फ हा साऊंड ह्या कोणत्या लेटरसाठी आहे ते लक्षात येईल. आता व मध्ये पण तसंच आहे. व हा व्ही आणि डब्ल्यू या दोन लेटरचा फोनिक साऊंड आहे. आता यांच्यामध्ये पण तोच डिफरन्स आहे. व्ही कधी असतो, जेव्हा अप्पर टीथ वरचे दात लोअर लिपला टच होत असतात तेव्हा त्याचा साऊंड व्ही बनत असतो. जसं बघा, व्हेरीफाय है ना, व्हेरीफाय. त्याच्यानंतर व्हॅल्यू, व्हॅलिड, वॅकन्सी हे वर्ड उच्चारित करत असताना आपले वरचे टीथ थोडेसे लोअर लिपला टच होत असतात. आणि डब्ल्यू कधी असतो, जेव्हा आपले लिप्स राऊंड शेपमध्ये येतात. आता बघा, विंडो किंवा वर्ड किंवा वेल हे शब्द उच्चारत असताना आपले लिप्स थोडे राऊंड शेपमध्ये होतात, त्यावेळी हा उच्चार या डब्ल्यू साठी असतो. ओके, तर ही झाली टिप, ही तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला त्याच्यातला फरक सहज लक्षात येईल. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.